नमस्कार. मनापासून स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा होम कुकिंगला. कसे आहात सगळे? आज आपण सिंपल अशी खिचडी बनवणार आहोत. आज थोडासा कंटाळा आला आहे स्वयंपाकाचा, त्यामुळे आपण खिचडी बनवूया. तेलामध्ये जिरं मोहरी घातलेलं आहे. तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आज आपण छोटासा ब्लॉग शूट करत आहोत. यासाठी खिचडीसाठी मी लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे थोडासा, तो आपण यामध्ये घालूया. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. एकदम सिंपल आणि टेस्टी खिचडी बनवत आहोत आपण. बाहेर मस्तपैकी पाऊस चालू आहे, तर पावसाच्या वातावरणात खिचडी म्हणजे एकदम स्वर्ग. आता मी कढीपत्ता घेतलेला आहे, हा आपण यामध्ये मस्तपैकी घालूया. तो असं छान तडतडला की आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. सर्वप्रथम आपण यामध्ये कांदा घालूया. कांदा, शेंगदाणे, टोमॅटो आणि काही सोयाबीन पण घेतलेले आहे धुवून. वटाणे घेतलेले आहेत. असं वाटतं खिचडीमध्ये काहीतरी मिसिंग आहे. तुम्हाला जर काही जाणवलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा की नेमकं काय विसरले आहे मी खिचडीमध्ये टाकायचं. हे आपण व्यवस्थित छान एकजीव करून घेऊया. आपण हे वटाणे छान धुवून घेतलेले आहे, हिरवे वटाणे, हे आपण यामध्ये घालूया. खूप छान एकदम खमंग फोडणीचा वास येत आहे. तेल मस्त कडकडीत गरम झालेलं होतं. त्यामध्ये आपण ते सगळं फोडणीचं साहित्य घातलेलं आहे. यामध्ये आपण आता सोयाबीन घालून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण तांदूळ आणि जी डाळ आहे वरणाची, तुरीची डाळ, ती धुवून घेतलेली आहे. जर स्वयंपाक बनवण्यासाठी एखाद्या वेळेस कंटाळा आला किंवा खूप थकलेलो आहोत, कुठे बाहेर जाऊन आलो आहोत किंवा पाऊस येत आहे, तर मस्तपैकी खिचडी बनवायची. कमी साहित्यामध्ये जर आपण एखाद्या दिवशी काही गडबडीत केली तर खूप छान टेस्ट होते. यामध्ये आता हळद, लाल तिखट, काळा मसाला, थोडंसं हिंग हे मी घातलेलं आहे. सिंपल खिचडी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. तर काळा मसाला मला थोडा कमी वाटला, त्यामुळे मी अजून थोडासा यामध्ये घालून घेतला आहे. बनवता बनवता थोडंसं क्लिनिंग पण आवश्यक आहे. आपण हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे मसाला जो आहे तो तेलामध्ये छानपैकी फ्राय होईल. तुम्ही बघू शकता एकदम खमंग फोडणी बसलेली आहे. मस्तपैकी मसाला जो आहे तो तडतडत आहे तेलामध्ये. तर यामध्ये आपण तांदूळ जे आहे धुतलेले ते घालूया. 2 मिनटं थोडा वेट करू. आपण आता हे तांदूळ यामध्ये घालून घेऊया. मी सर्वप्रथम तांदूळ घालते आणि मग वरतून पाणी घालते, कारण की मला मोकळी खिचडी आवडते आणि आधी पाणी घातल्यावरती मला मग अंदाज येत नाही पाण्याचा. त्यामुळे मी आधी तांदूळ घालून घेते आणि त्या अंदाजाने थोडं थोडं करून पाणी घालते, जेणेकरून आपली खिचडी जी आहे ती एकदम मोकळी किंवा गचका आपल्याला कशी हवी आहे ती त्याच्याने मला त्याचा अंदाज येतो. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. खिचडी म्हणजे असा प्रकार आहे की जो सगळ्यांना फार आवडतो.
आज जास्त काही तिखट बनवणार नाही, एकदम सिंपल बनवणार आहे, कारण बाहेर वातावरण पण खराब आहे. जगमधून थोडं थोडं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे अंदाजे. यामध्ये आता मीठ घालून घेते. दूध पण तापलेलं आहे. हे मिक्स करून घेऊया मीठ घातल्यावरती. थोडीशी साफसफाई पण करून घेऊया. एकदम साधी, सिंपल, चविष्ट अशी अप्रतिम खिचडी आपण बनवत आहोत. आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याला उकळी आलेली आहे, तर आपण याला झाकण लावून घेऊया. उकळी आल्यावरती आपण झाकण लावू, जेणेकरून लवकर शिट्टी होईल, खिचडी लवकर बनवून तयार होईल आणि खाली लागणार नाही. तुम्ही बघू शकता आपली खिचडी अगदी तयार आहे, वाफ निघालेली आहे. आपण आता खूप छान सुगंध येत आहे खिचडीचा. आपण आता ही खिचडी जी आहे ती वाढून घेऊया मस्तपैकी जेवायला. आपण सोबत कांदा, लोणचं घेतलेलं आहे. तुम्ही खिचडीवरती तूपही घालू शकता, पण सहसा खानदेशामध्ये आम्ही खिचडीवरती तेल टाकून खातो. खानदेशामध्ये हीच पद्धत आहे आणि लहानपणापासून तसं खाल्ल्यामुळे ती सवय झालेली आहे. एकदम छानपैकी मोकळी खिचडी झालेली आहे. आधी ती मिक्स केलेली आहे आणि आता वाढून घेतलेली आहे. तुम्ही नक्की जेवायला या. आपली खिचडी तयार आहे. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. आणि नेमकं काहीतरी विसरली आहे खिचडीमध्ये घालायचं, तुम्हाला जर काही जाणवलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तेल घातलेलं आहे खिचडीवर. मस्तपैकी पापड भाजून घेते, मिरच्या तळून घेते आणि मस्तपैकी खिचडी एन्जॉय करते. अन्नपूर्णा होम कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.